नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITIच्या पहिला राऊंड आता संपलेला आहे आजच आणि पहिल्या राऊंडनंतर किती जागा वेकंट राहिल्यात याबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिसणार आहे. तर वेकंट सीट कशाप्रकारे डाउनलोड करायचा, रिपोर्ट कसा जनरेट करायचा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जे आहे म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी जागा मिळेल की नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे. कारण वेकंट सीट जिथे जास्त असतील तिथे आपल्याला सीट मिळणारच आहे, ती सुद्धा दुसऱ्याच राऊंडमध्ये. तर अशा प्रकारे डाउनलोड करून बघा की जागा व्हेकंट किती आहेत तुमच्या पसंतीच्या ITIला आणि पसंतीच्या ट्रेड. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी. तो टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आता व्हेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला admission.dvt.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. ITI ॲडमिशनची वेबसाईट आहे. अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला मोबाईलमध्ये ओपन झालेला दिसेल आणि इथे बघा 3 लाईन दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. यामध्ये तुमचा जो ID असतो तो 2026-06 किंवा 05 याप्रमाणे असेल, तो या ठिकाणी एंटर करायचा. पासवर्ड तुमचा एंटर करायचा आणि हे जे कॅप्चा येतोय म्हणजे 6 - 1 = 5 हे एंटर करायचं आणि खाली साइन इन करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर इथे क्लिक करा. आता आपण साइन इन करतो आहोत. आता साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव दिसतं. त्यानंतर तुम्हाला परत एकदा 3 लाईनवर जायचं आहे. इथे बघा एक नवीन टॅब टाकलेला आहे, तो म्हणजे रिपोर्ट्स. रिपोर्ट्समध्ये तुम्हाला वेकंट सीट नेहमी दिसत जातील प्रत्येक राऊंडनंतर. तर या राऊंडनंतर पहिल्या राऊंडनंतर कोणत्या वेकंट सीट आहेत त्या या ठिकाणी आपण टच करून बघणार आहोत. आता इथे थोडीशी एरर येते, पेज थोडासा एरर आहे कारण वेबसाईट अजून अपडेट चालू आहे. तर अशा प्रकारे बघायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय शोधायचं आहे. तर वेकंट सीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पहिला रिजन सिलेक्ट करावा लागेल. तुमचा जो रिजन आहे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, जो काही रिजन असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ ITI येतो, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट ITI. तुम्हाला कोणत्या ITIला जागा शोधायची आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये शोधायची आहे, त्यानंतर तालुका येणार आहे. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. नंतर त्या तालुक्यामध्ये ITI जेवढे आहेत ते त्यांची नावं येतात आणि इथे काय जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहेत त्यांची नावं येत आहेत. तो तालुका तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ ITI सिलेक्ट करायचं आहे आणि मग तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट जनरेट होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेकंट सीट ट्रेड वाईज दिसतील, त्या अशा प्रकारे पुढे दिसतील. आता हे तुम्हाला हा 404 जो एरर आहे तो गेल्यानंतर जागा ज्या दिसणार आहेत अशा प्रकारे दिसणार आहेत बघा. तर इथे आता ITI मुंबई 11ची जागा या ठिकाणी मी दाखवतो आहे. तर कम्प्युटर हार्डवेअरला 22 जागा वेकंट आहेत. अशा प्रकारचा तुम्हाला रिपोर्ट दिसणार आहे. कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम म्हणजे कोपाला 100 जागा आहेत. आता टोटल ज्या सीट ॲडमिट झाल्या त्या इथे दिसत आहेत. त्यानंतर DTPला 45 आहेत. त्यानंतर ड्राफ्ट्समन सिव्हिलला अजून 15 आहेत. त्यानंतर ड्राफ्ट्समन मेकॅनिकलला 26 आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिशियनला 72 जागा अजून शिल्लक आहेत बघा. नंतर 16 जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सला आहेत. त्यानंतर फिटरला 77 जागा आहेत. ICTSMला 68 जागा आहेत. त्यानंतर IDDला 66 जागा आहेत. त्यानंतर मशिनिस्टला 77 जागा आहेत. 39 जागा राहिल्या आहेत मशिनिस्ट ग्राइंडरच्या अजून. त्यानंतर मेसन 20 जागा आहेत. त्यानंतर मेकॅनिक डिझेलला 46 जागा आहेत. 20 जागा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सला आहेत. त्यानंतर आहेत मोटर मेकॅनिकला अजून 32 जागा शिल्लक आहेत. पेंटर जनरलला 33 जागा शिल्लक आहेत. प्लंबरला 70 आहेत. RACला 35 आहेत. त्यानंतर आहे शीट मेटलला 19 जागा आहेत. सर्वेअरला अजून 15 जागा शिल्लक आहेत. टूल अँड डायमेकरला 24 जागा शिल्लक आहेत. टर्नरला या ठिकाणी 37 जागा शिल्लक आहेत. वेल्डरला 54 जागा शिल्लक आहेत. वायरमनला अजून 29 जागा शिल्लक आहेत आणि कार्पेंटरला अजून 69 जागा शिल्लक आहेत. अशा एकूण मुंबई 11 ITI 1129 जागा 1126 जागा रिक्त आहेत. 246 ॲडमिशन ही पहिल्या राऊंडमध्ये झालेली आहेत. अशा प्रकारचा रिपोर्ट तुम्हाला हे बाकीचं काही दिसणार नाही, फक्त तुम्हाला ट्रेड आणि कॅप राऊंडचे ज्या सीट आहेत त्या अशा प्रकारे दिसणार आहेत. वेकंट सीट दिसणार आहेत. कॅप राऊंडच्या सीट दिसतील आणि वेकंट सीट दिसणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करून बघता येतं. आता हा फक्त मुंबई 11 दाखवला आहे, तसा प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी तुम्हाला
डाउनलोड करता येणार आहे. फक्त हा 404 एरर गेला की तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट दिसणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. वेकंट सीट रिपोर्ट बघण्यासाठी तुम्हाला वेबसाईटची थोडीशी वाट बघावी लागणार आहे. तर धन्यवाद.